आठवड्यातून कमीत कमी 2 ते 3 वेळेस या पद्धतीने शिमला बनवून खाल, एवढी चविष्ट अशी शिमला लागती। एकदम नवीन पद्धतीने मी ही शिमलाची भाजी केलेली आहे आणि तीही तोंडी लावण्यासाठी एकदम मस्त अशी ही भाजी। आता सगळ्यात आधी ही शिमला व्यवस्थित अशी सगळी धुवून घेतलेली आहे, पाण्याने स्वच्छ अशी धुतली आणि त्याचे हे जे मागचं देठ असतं ते काढून घेतलं आणि त्यामधल्या ज्या बिया असत्या सगळ्या त्या पण काढून घेतल्या। एक सुद्धा बी ठेवलेली नाही आहे आणि एकाच बाजूने मी कापलेली, म्हणजे आपण या ज्या शिमला आहे त्या सगळ्या पोकळ केलेल्या आहे, पोकळ बनवून घेतल्या। आता बी असलं का त्याच्यात टस लागते आणि आता याच्यात आपण काही एकदम नवीन पद्धतीने शिमला बनवत आहोत, म्हणून या पद्धतीने सगळी शिमला मी पोकळ केली। सगळी शिमला या पद्धतीनेच कापून घेते, फक्त असे थोडेसे देठ कापायचं त्याचं आणि बाकीचं बी असतं ते चाकूनी सगळं काढून घेतलं ना, अशी झटकली की त्याच्यातलं सगळं जे बी आहे ते निघून जातं आणि शिमला सगळी मोकळी होती। हे बघा, अशा पद्धतीने सगळी शिमला मोकळी झालेली आहे। आता ही जी शिमला आहे ती सगळी मी कापून घेतलेली आहे। आता इथं जवळजवळ 6 शिमला मिरची घेतलेल्या आहे, कढई ठेवलेली तापायला। आता त्याच्यात 1 वाटी बेसन पीठ भाजायला टाकलेलं आहे। आता हे बेसन पीठ कमी गॅसमध्ये भाजायचं आहे, फुल गॅसमध्ये भाजलं तर ती जळण्याची शक्यता असते। कमी गॅसमध्ये मी हे बेसन पीठ भाजायचं आहे आणि एकदम खमंग आपण जसं लाडूला बेसन पीठ भाजतो त्याच पद्धतीने भाजायचं। फक्त एवढं आहे की काळं होऊन द्यायचं नाही आणि कमी गॅसमध्ये सारखं असं हलवून हे बेसन पीठ भाजून घेते। आता हे बेसन पीठ भाजून झालेलं आहे आणि मी गॅस कमी केलेला आहे। आता वाटण बनवायचं आहे। त्याला शेंगदाणे चांगले असे सालं काढून मी भाजून घेतले होते, त्याचे सालं काढले, भाजल्यानंतर ते मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये टाकलेले आहे। आता कढई तापलेली तेव्हा मग बेसन पीठ खाली लागायला लागलं, म्हणून मी पुन्हा एकदा हे बेसन पीठ हलवून देते। आता बेसन पीठ भाजून थंड होण्यासाठी ठेवलेलं आहे। आता 2 कांदे घेतले, तो कांदे कापून घेतलेले आणि ते शेंगदाण्यामध्ये टाकले। शेंगदाण्यामध्ये मी लसूण पण 1 कांडी टाकला। आता ही शेंगदाणे लसूण आधी वाटून घेतला। आता हा कांदा थोडासा आधी शेंगदाणे थोडेसे वाटून घेतले, म्हणजे शेंगदाणे अख्खे नाही राहत। आता हे कांदे आणि आता हे जे वाटून 1 कांदा घेतलेला आहे तोही एकदम बारीक कापून तो घेतला, 1 मूठ कोथिंबीर घेतली। आता हे सगळं एकाच वेळेस पाणी न घालता वाटलेलं आहे, पण कांद्यामुळं त्याचा तो मसाला जो आहे तो असा ओला झालेला आहे, कारण कांद्याला पाणी सुटतं कांदा वाटल्यानंतर। आता हा मसाला एका ताटामध्ये काढून घ्यायचा आहे। इतकी मस्त चव झाली होती की सगळ्यांनी अगदी आवडीने खाल्ली। शिमला ज्यांना आवडत नाही या पद्धतीने केली की एकदम मस्त अशी चवीला लागते। आता याच्यात काही सुके मसाले टाकायचे। आता त्यामध्ये 1 छोटा चमचा मसाल्याच्या डब्यातला, तो चमचा हळद, 2.5 ते 3 चमचे मसाल्याच्या डब्यातले चमचे जे असतात ते छोटे असते, 2.5 ते 3 चमचे लाल तिखट टाकलेलं आहे, मीठ टाकायचं आहे चवीनुसार। आता हे सगळे मसाले हाताने व्यवस्थित मिक्स केलेले आहे। लाल तिखट, हळद, मीठ ह्या मसाल्याला सगळं व्यवस्थित लावून घेतलेलं आहे। बघा, असा मसाला झालेला आहे हा। आता हे जे बेसन पीठ आहे भाजलेलं, ते बेसन पीठ पण या मसाल्यात टाकायचं आहे। या मसाल्यामध्ये बेसन पीठ टाकलेलं आहे आणि आता सगळं बेसन पीठ, भाजलेलं बेसन पीठ या मसाल्यात एकजीव केलेलं आहे। आणि मला अजिबातही पाणी टाकावं लागलं नाही, कारण मी तो कांदा टाकलेला होता वाटायला, त्याच्यामुळे मला अजिबात पाणी टाकावं लागलं नाही। आता मसाला आणि बेसन पीठ सगळं एकजीव केलेलं आहे। आता ही शिमला जी आहे त्या शिमलामध्ये मसाला घालायचा आहे, पण त्याआधी तीच कढई, बेसन पीठ भाजलं तीच कढई घेतली, त्याच्यात थोडंसं तेल टाकलं आणि असा हा जो मसाला केलेला आहे दाबून या शिमलामध्ये टाकायचा आहे।
सगळ्या शिमलांमध्ये मी मसाला टाकून घेते. आता शिवनी आंघोळ केलेली आहे. उन्हाळा चालू आहे त्याच्यामुळे शिवनी थंड पाण्याने आंघोळ केलेली आहे. आता हा जो मसाला आहे तो सगळ्या शिमलांमध्ये टाकून घेतलेला आहे. आता इकडं तेल पण तापलेलं आहे. आता 2 ते 3 निम्म्या शिमलांमध्ये मसाला घालून झालेला आहे. आता त्या शिमला आता थोडा शिल्लक मसाला होता, मग मी पुन्हा थोडा थोडा सगळ्या शिमलांमध्ये हा मसाला घालून घेतलेला आहे. आणि आता झाकण न ठेवता पाणी न टाकता आधी शिमला सगळीकडून अशी तेलात कमी गॅसमध्ये भाजून घेतलेली आहे. एकदम साधी सोपी आणि कमी साहित्यात होणारी ही शिमला एकदा बनवून बघा. आता आंब्याचं सीझन चालू आहे. आंब्यासोबत तोंडी लावण्यासाठी ही अशा पद्धतीने शिमला केली की सगळेजण ज्यांना आवडत नाही ते सुद्धा आवडीने खातील. इतकी चवीला मस्त लागते. कुठलेही मसाले घातलेले नाही आहे मी, फक्त लाल तिखट हळद असं घातलेलं आहे. शेंगदाणे, कांदा, इतकी मस्त अशी चवीला लागते. आता थोड्या वेळ मी तेलामध्ये भाजून घेतलेली आहे. बघा अशी झालेली आहे. थोडेसे असे डाग पडलेले आहे. आणि आता याच्यात जे भांड्यामध्ये मसाला वाटला होता त्याच भांड्यामध्ये थोडंसं पाणी घेतलं. पाणी टाकून झाकून ठेवलेलं आहे. मग झाकण ठेवल्यामुळे शिमला आतला जो मसाला आहे तोही शिजला जाईल आणि शिमलाही व्यवस्थित शिजल्या जाईल. बघा इतकं मस्त अशी शिमला दिसत आहे आणि तेवढी चवीलाही एकदम मस्त अशी शिमला